ॲडजस्टमेंट खरं तर आपण हा लहानपणापासून ऐकत आलेला शब्द आहे, पण जेव्हा आपण ॲज अ कोच किंवा ॲज अ पॅरेंट एखादा प्लेअर घडवतो किंवा आपल्या मुलाला काहीतरी शिकवतो, तेव्हा सगळ्यात पहिली शिकवण्याची गोष्ट म्हणजे ॲडजस्टमेंट. कारण पण तसंच आहे, ज्यावेळेस रेल्वेचे रिझर्वेशन किंवा कॉम्पिटिशनसाठी बाहेर येण्याचं, खाण्यापिण्याचे ज्यावेळेस सवयी बदलतात, त्यावेळेस खरी गरज असते ती ॲडजस्टमेंटची. देहरादूनमधला हा तिसरा दिवस. ॲडजस्टमेंट सांगण्याचं कारण की अधिक महिना असेल किंवा स्केटिंगच्या कॉम्पिटिशन असतील, सुट्ट्यांमुळे शिमला मनाली फिरायला आलेले असतील, सगळं देहरादूनमध्ये आत्ता फुल पॅक चालू आहे. सगळीकडे फुल असे बोर्ड लागलेले आहेत. लॉजिंग असेल, होमस्टे असेल, बाकीचं काय असेल. त्यावेळेस आम्हाला राहण्यासाठी हे जैन धर्मस्थानक, माझ्या मागे एक दिसते जैन श्री संत शिरोमणी श्री विद्यासागरजी महाराज यांचं जैन धर्मस्थानक आहे. अतिशय स्वच्छ आणि व्यवस्थित अशी आमची सोय झालेली आहे. खरंच कुठून तरी पुण्याई कामाला येते किंवा ॲडजस्टमेंट उपयोगी पडते ती या प्रकारे.